मिरजेत कमानवेज परिसरात तरुणावर हल्ला प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी पिट्या उर्फ पृथ्वीराज राहुल भोरे, ध्रुव राहुल भोरे आणि प्रवीण विनोद मोरे या तिघांना अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील प्रथमेश तांदळे हा अद्याप फरारी आहे. सोमवारी रात्री 2 गटात जोरदार राडा झाला होता. यामध्ये उदय माने हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिरजेत सोमवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक संपल्यानंतर गणेश तलाव या ठिकाणी रागाने बघितल्याच्या कारणावरून 2 गटात बाचाबाची झाली. यावेळी यातील एका गटाने कमानवेस येथील पिट्या भोरे याच्या घरावर हल्ला केला होता. यात घरातील साहित्याची तोडफोड केली. यावेळी पिट्या भोरेच्या टोळीने प्रतिहल्ला केल्यावर या हल्ल्यात उदय माने वय वर्ष अंदाजे 40 राहणार गोसावी गली तानाजी चौक हा तरुण जखमी झाला होता. त्याच्यावर कोयता आणि दगडाने हल्ला केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्यात, पोटावर आणि हातावर कोयत्याने वार केले. त्याला पोलिसांनी रिक्षात घालून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर पुन्हा मध्यरात्री या घटनेचा बदला म्हणून जखमी झालेल्या तरुणांच्या टोळीने यश पालेकर याच्यावर हल्ला केला. या प्रकरणी मिरज शहर पोलिसात सार्थक, अरुण गोसावी, विनायक डंग, श्लोक विकी गोसावी, रोहित आर्यन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.